राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेत अजित पवारांच्याच राष्ट्रवादीकडून एक वेगळा ट्विस्ट आलाय। फक्त अजित पवारच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसमधले जवळपास 80% आमदार हे विलीनीकरणाच्या बाजूने आहेत, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार हिरामण खोसकर यांनी केलाय। मात्र हिरामण खोसकर यांच्या दाव्यानुसार जर इतके आमदार तयार असतील तरी सुद्धा विलीनीकरण का होत नाहीये? पटेल आणि तटकरे या विलीनीकरणात खोडा घालतायत का, असा प्रश्न त्यामुळे निर्माण झालाय। पाहूया त्याच संदर्भातलं एक विशेष रिपोर्ट। विलीनीकरणासाठी 80% आमदार तयार। आमचं सर्व बरेचशा आमदारांचं 70% आमदारांचं म्हणणं आहे का विलीनीकरण झालं। पटेल आणि तटकरेंमुळे विलीनीकरण अडलं। पवारांचा दावा, सुनेत्रा पवार मात्र गप्प। अजित पवारांच्या निधनानंतर सध्या चर्चा सुरू आहे ती राष्ट्रवादीचं काय होणार। अजित पवारांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी विलीनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला आणि यात हवा टाकली ती शरद पवारांनी, आणि हवा काढण्याचा प्रयत्न केला तो सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीसांनी। पण आता पुन्हा विलीनीकरणाच्या चर्चांनी जोर धरलाय आणि त्यामागचं कारण आहे अजित पवारांच्याच राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर। हिरामण खोसकरांनी 80% आमदार विलीनीकरणाच्या बाजूने असा दावा केला। आमचं सर्व बरेचशा आमदारांचं 70% आमदारांचं म्हणणं आहे का विलीनीकरण झालं नाही। आता चर्चेला वेळच नाही, ज्याची शपथविधी झाली त्याच्या आमचे बरेच आमदारांची चर्चा होती का व्हावं पाहिजे, त्याची चर्चेला काही वाव मिळाली नाही। परंतु ह्या मंगळवारी वहिनी आम्हाला बोलून प्रत्येकाची 1 to 1 चर्चा करणार आहे, त्या संदर्भात आम्ही बोलणार आहे, मी तरी बोलणार आहे विलीनीकरण झालं पाहिजे। झालं नाही। आता इथं काय होतं, दादा वनमिन नेता होता, एक हुकमी नेता होता। आता हे जे काही 40-45 आमदार काही मंत्री जे आमचे आहेत, आमच्या पाठीमागं भक्कम कोणतरी मानून नेतृत्व पाहिजे। आणि त्या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी यांनी मागचे अर्थ खातं सांभाळले, बाळासाहेब पाटीलांनी सहकार खातं सांभाळले, टोपे साहेबांनी आरोग्य खातं सांभाळले, अनिल देशमुख साहेबांनी गृह खातं सांभाळलेलं, म्हणजे असे अनुभवी नेते आणि ते दोन्ही मिळून एकत्र आले तर सगळं या ठिकाणी पार्टी चांगली होईल। आतापर्यंत शरद पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, जयंत पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं विलीनीकरणाचा दावा केला। तर विलीनीकरणाच्या समर्थनार्थ भूमिका अजित पवारांच्या गटातनं खोसकर आणि झिरवाळांनी घेतली। इतर आमदारांशी पुढील आठवड्यात स्वतः सुनेत्रा पवार चर्चा करणार आहेत। पण विलीनीकरणाच्या चर्चा फेटाळून लावल्या त्या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी। त्यामुळे तटकरे आणि पटेलांचा विरोध आहे का, असा सूर आता राजकारणात उमटू लागलाय। म्हणत आलो की या संदर्भातला निर्णय जेव्हा केव्हा कोण चर्चा सुरू करेल त्यावेळेला वहिनी आहेत, कारण त्या आमच्या नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आणखीन पक्षाची जबाबदारी त्यांच्यावरती येईल आणि पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळ आहेत। या संदर्भामध्ये एखादा प्रस्ताव किंवा एखादा विचार कोणी मांडला तर मग त्या बाबतीमध्ये पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये चर्चा होऊ शकते। वेगवेगळे पक्ष ज्यावेळेला सोबत येत असतात त्याला मुख्य पक्षाला त्या संदर्भामध्ये विश्वासात घ्यावं लागतं, त्यांच्या जो चर्चा त्या ठिकाणी करावी लागत असते। आता सुद्धा हिरामणजी पक्षामध्ये आले, त्याला रात्री किती वाजलेले होते मला माहिती आहे, मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो। एक चांगले जनमानसामध्ये प्रभाव असणारे आमचे विधिमंडळातील आमदार आहेत, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील। जरूर आम्ही एकत्रितपणे बसू, चर्चा करू। 70% आमदारांची अशीच भावना असते। त्यांनी असं म्हटलेलं आहे हिरामणजींनी, आम्ही एकत्रितपणे बसून चर्चा करू ना। वहिनीनं जी जबाबदारी घेतली आहे त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं, या राज्यामध्ये सक्षमपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे जाणं हीच आमची प्राथमिकता आहे। आमच्यासाठी विलीनीकरणाचे विषय जी काही निर्णय वहिनीला घ्यायचे ते घेतील, परंतु आमची प्राथमिकता पक्ष आणि राज्य मजबूत करणं ही आहे। विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी अजितदादांना श्रद्धांजली वाहत नवा गौप्यस्फोट केला। 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण करण्याचा निर्णय पवार साहेबांच्या उपस्थितीत झाला होता। विलीनीकरणानंतर पक्षाची संपूर्ण धुरा अजितदादांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय देखील साहेबांसह सर्वच नेत्यांनी केला होता। कार्यकर्त्यांची तर तीच इच्छा आणि अपेक्षा होती आणि त्यासाठी ते आग्रही होते। पण मध्येच काळानं झडप घातली
आणि दादांचे दोन्ही पक्ष एकत्र करण्याचं स्वप्न अपुरं राहिलं. आता आपली सर्वांची जबाबदारी हे दोन्ही पक्ष एक करण्याची आहे. त्यासाठी प्रत्येकानं आपलं मन मोठं करून प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हवेत. राष्ट्रवादीचं विलिनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबूतीनं उभा करणं हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल. मी आपल्याला सांगितलं की जरूर आम्ही ज्यावेळेला बसू चर्चा करू त्यावेळेला आम्हाला कळेल त्या विषयाच्या बाबतीमध्ये. त्यामुळे आज हायपोथेटिकल प्रश्नाला मी उत्तर देणार नाही. आपण कृपा करून ती मला विचारू नये. मी आपल्याला सांगितलं की आज शशिकांत शिंदेजींनी जो लेख लिहिला या संदर्भात आपण जे मला विचारलं ते मी त्यांचं वाक्य वाचून दाखवलं. त्या बाबतीतलं मी फिंगर आउट केलंय. अत्यंत चुकीचं आहे, गैरलागू आहे. अशा पैचं लिखाण त्यांनी करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. यापुढे जर काय ते अशा आरोपांच्यामुळे दादाने हा निर्णय घेतला असं जर काय बोलत राहतील तर योग्य पद्धतीने त्यांना उत्तर राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून सुनील तटकरे देईल. विषय संपला. आता या विषयावरती मी अधिक काय बोलणार नाही. अजित पवारांचा घात की अपघात यावरनं दोन्ही राष्ट्रवादीचे नेते गेल्या 15 दिवसांपासून वेगवेगळ्या थिअरीज मांडतायत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांची श्री घोडतायत. विशेष म्हणजे सुनेत्रा पवार, पार्थ पवार किंवा जय पवार कुणीही याबाबत भूमिका मांडत नाहीये. त्यामुळे रोहित पवारांच्या भूमिकेला अप्रत्यक्षरित्या सहमती आहे का अशी जोरदार चर्चा आहे. रोहित पवार गेले 5 दिवस अजितदादांच्या मृत्यूच्या विषयावर घातपात असल्याचा दावा करतात. वास्तविक याच मुद्द्यावरनं अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही नेते ओढतायत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील अमोल मिटकरी, रुपाली ठोंबरे, सूरज चव्हाण यांनी देखील संशय व्यक्त केला. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या नेत्यांवर रोष असतानाच दादांच्या पक्षाचे नेतेही तशाच प्रकारची विधानं करतायत. मिटकरी अपघातावरनं वारंवार घेत असलेल्या भूमिकेवरनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले काही नेते नाराज असल्याची चर्चा आहे. अजित पवार एकहाती नेतृत्व राष्ट्रवादीचं करत होते. आज अजितदादा नसल्यानं पक्षांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह तयार होत आहेत. त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचं आव्हान सुनेत्रा पवारांसमोर असणार आहे. जिल्हा परिषद, पालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या. विलिनीकरणावर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया आता महत्वाची असणार आहे. पुढील आठवड्यात आमदारांची चर्चा केल्यानंतर सुनेत्रा पवार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.